क्या ए पिलू ए थंडी वाजा ना का तुला थंडगार प्यायलीस अगं सांडते। सकाळी सकाळी कियानं थंडगार एनर्जल पिलं आणि बाजाराचा दिवस असल्यामुळं पाहुण्यांनी आणून दिल्या होत्या। आता नवीन थंडीच्या मस्त तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत, तर संध्याकाळी मस्त आमटी बनवणार आहोत। मी सोलत होते शेंगा आणि किया अशा धिंगाणा करत होते। नंतर किया झोपेतून उठली आणि बसली तिच्या पप्पाच्या खुर्चीवर आणि लागली तिला मस्ती करायला। पप्पा सारखं लिहितीस काय लिहिली तू? अ आ ई ई। झोप झालं की डायरेक्ट अभ्यास करायचा असते का बाई? मम्मीला तर लई कंटाळा यायचा। लागलं नसलं तरी बाऊ बाऊ बाऊ, पेनीची रेष ओढली तर बाऊ म्हणायली पोरगी। छोटे असताना अवकाळीपणा करावं, मज्जा करावं, मस्ती करावं, जी वस्तू दिसते त्याच्यावर चालू तिचं रेषा ओढणं। पप्पाचं प्रिस्क्रिप्शन खराब करायली। बघ तुला भेटायला मामा दीदी आली आणि मग होत आली संध्याकाळ। सगळेजण बाजार करून ते नंदन खाती ज्याच्या त्याच्या घरी जायला निघाले, तर कियाला पण भेटून जात होते। तर ही किया त्यांच्या बाजारातली घेतली मिरची काढून घे पाहुण्याने आणि परत आम्हाला भाजीपाला दिला म्हणा। जवळच खेडेगाव आहे, लगेच मस्त ताजा ताजा भाजीपाला येते। नंतर पेशंट कमी झाले आणि मामा पण बाहेर आला। हे बाबा आले कियाला बोलायला। गणा दादा आला शाळेतून, मामा फ्री झाले कामातून, दादाची शाळा सुटली। पप्पा पण मग घेऊन लागले कियाचे फिरायला। किया इकडून तिकडून गोल 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 फिरायला नुसते फिरत राहते। संध्याकाळच्या टायमाला तिला घेऊन फिरावं लागते। तर इथं आमच्या जवळच ऑटो पॉइंट आहे, तर ही त्या बाय बाय किया काकूला आणि त्या माईला लागली बोलायला। तिला फक्त बोलायलाच पाहिजे आणि मला लागली बाय बाय। आणि तिला खूप दिवसाआधी हातात विक्स बुडली आणि ती आता त्या सगळ्यांना दाखवते। त्या दोघीला आईच्या हाताला झाला की तुझ्या झाला बाऊ झाला, तुला झालाय? बाय बघा परत दाखवायला लागले। बाऊ झालाय, बाऊ बरावी झालाय, पण सगळ्याला आलेला सगळ्याला दाखवायचा। हो मग येऊ बाऊ कशी उड्या मारायला लागली ना, लेकरायचं काही कळतच नाही। लगेच मला म्हणते जाऊयात आणि परत माझ्यापासून पळून चालली। दात आहेत का तुला? त्या माईला तर लई एवढी बोलत होती तेवढे। मग आम्ही कियाची मावशी आली आणि कुठे चालली खाली तिला बोलायचं, तर ही फिरायला लागली परत रस्त्याने। मग खूप संध्याकाळ झाली, आमची बाबाला दवाखान्यात न्यायचं होतं, तर पप्पा गेले आणि ही कियाच्या मामाने देखील कियासारखी सेम टक्कल केली, तर तिला खूपच आनंद झाला। मग रात्र झाली होती, मामाने आम्हाला घरी आणून सोडलं आणि हा सर्व बाजार वगैरे करून आणलेले सगळं आम्ही निवडून व्यवस्थित ठेवलं। किया तोपर्यंत झोपी गेली। माझे पप्पा आले होते, ते निसू लागले मेथीची भाजी, सर्व व्यवस्थित सामान ठेवलं।